नमस्कार. गेल्या काही दिवसांपूर्वी अजित पवार यांनी शरद पवारांना सोडचिठ्ठी दिली होती. त्यानंतर त्यांच्यासोबत जवळपास 40 आमदारही गेले होते. परंतु आता त्यापैकी जवळपास 10 आमदार परतीचा प्रवास करणार आहेत असं बोललं जाते. त्याच कारण असं की काल परवा लागलेल्या लोकसभा निवडणुकांच्या निकालामध्ये शरद पवार यांनी 10 पैकी 8 खासदार निवडून आणले, तर त्याचसोबत अजित पवार यांच्यासोबत गेलेल्या खासदारांपैकी फक्त 1 खासदार ते निवडून आणू शकलेत. त्यासोबत त्यांची जी आहे बारामतीमध्ये मोठी चुरशीची लढाई आपल्याला पाहायला मिळाली. त्या ठिकाणी त्यांच्या पत्नी असणाऱ्या सुनेत्रा पवार ह्या ज्या सुप्रिया सुळे यांच्या विरोधात उभ्या राहिल्या होत्या, परंतु त्या ठिकाणी सुप्रिया सुळे यांचा विजय झाला आहे. त्यानंतर आता मोठा राजकीय भूकंप आपल्याला महाराष्ट्रामध्ये पाहायला मिळू शकतो. कारण असं बोललं जातं की अजित पवार यांच्या गटातील जवळपास 10 आमदारांनी ज्या सुप्रिया सुळे यांना शुभेच्छा दिल्या आहेत आणि त्यासोबत ते सुप्रिया सुळे यांच्या संपर्कात देखील आहेत. लवकरच ते अजित पवार यांना सोडचिठ्ठी देऊन शरद पवार गटामध्ये जाऊ शकतात असं बोललं जात आहे. तर त्याचसोबत रोहित पवार यांनी गेल्या काही दिवसांपूर्वी वक्तव्य देखील केलं होतं. ते म्हणाले होते की अजित पवार गटाचे काही आमदार आमच्या संपर्कात आहे आणि ते आमच्याकडे येऊ पाहत आहे. आणि त्यासोबत त्यांनी आणखी एक धक्कादायक खुलासा केला होता. ते म्हणाले होते की सुनील तटकरे व त्यासोबत धनंजय मुंडे हे काही दिवसानंतर जे थेट भाजपमध्ये विलीन होतील. त्यांच्यासोबत काही आमदार व काही खासदार घेतील व ते भाजपमध्ये विलीन होतील. त्यामुळे अजित पवार यांना मोठा धक्का बसू शकतो. त्यासोबत एनडीएच्या काल पार पडलेल्या बैठकीमध्ये अजित पवार हे देखील त्या ठिकाणी गेले नाहीत. त्यामुळे अजित पवार देखील नाराज आहे की काय असं वक्तव्य केलं जात आहे. तरी येणाऱ्या काळामध्ये आपल्याला महाराष्ट्रामध्ये पुन्हा एकदा राजकीय भूकंप पाहायला मिळतो की काय, तुम्हाला याबाबत काय वाटतं खाली कॉमेंट करून नक्की सांगा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा.